Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव आणि आपण बघत आहोत युनिट 5th मॉड्यूल्स त्याचा व्हिडिओ लेक्चर नंबर 3. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स काय असतात, कोणत्याही मॉड्यूलला आपण होमोमॉर्फिझम केव्हा म्हणू. ठीक आहे, तर याच एकदा आपण ती डेफिनेशन्स परत रिपीट करून घेऊ की होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स काय असते. ठीक आहे, let M and H be two R module, be a mapping from T is mapping from M to H. Is called an R module homomorphism if and only if first conditions आहे T into M1 plus M2 is equals to TM1 plus TM2 and second आहे T into RM1 is equals to R into TM1 for all M1 M2 बिलॉंग्स टू काय आहे कॅपिटल एम आणि आर बिलॉंग्स टू काय आहे कॅपिटल आर आहे. ही डेफिनेशन्स आपण काय लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली होती, पण तरीही आज हा थेरम स्टार्ट करण्याच्या आधी आपण होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स एकदा बघितली. आता होमोमॉर्फिझम काय म्हणते की कोणतीही मॅपिंग किंवा कोणताही आर मॉड्यूल होमोमॉर्फिझम असेल तर किंवा होमोमॉर्फिझम असेल जेव्हा तो या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय करेल. ह्या दोन कंडिशन्स त्याने सॅटिस्फाय केल्या म्हणजे तो एक होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स आहे. नाही केल्या तर तो होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स नाही आहे. ठीक आहे, आता या डेफिनेशनवरच आपण एक थेरम बघणार आहोत. ठीक आहे, सो थेरम नंबर फर्स्ट, डिफाईन होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स इफ टी इज अ होमोमॉर्फिझम ऑफ R module M to an R module H, then T of 0 is equals to 0 and T of minus M is equals to minus Tm for all M belongs to capital M. Third आहे T into M1 minus M2 is equals to T M1 minus T M2 for all M1 M2 belongs to M. ठीक आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ह्या तीन कंडिशन्स आणि दिलेलं काय आहे की टी एक होमोमॉर्फिझम ऑफ एन आर मॉड्यूल आहे. कोणाचा M टू N आर मॉड्यूल H म्हणजे त्याची मॅपिंग काय आहे टी इज अ मॅपिंग फ्रॉम M टू H. ठीक आहे, बघूया प्रूफ. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम M टू H बी एन आर मॉड्यूल होमोमॉर्फिझम, देन फर्स्ट काय आहे T इंटू M1 प्लस M2 इज इक्वल्स टू TM1 प्लस TM2 इक्वेशन्स फर्स्ट. आणि सेकंड काय आहे T इंटू RM1 इज इक्वल्स टू R इंटू TM1 फॉर ऑल M1 M2 बिलॉंग्स टू काय आहे कॅपिटल M आणि R बिलॉंग्स टू काय आहे कॅपिटल R. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे कारण त्यांनी म्हटलं की टी एक होमोमॉर्फिझम आहे आणि तो होमोमॉर्फिझम असेल तर आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन्स ऑफ होमोमॉर्फिझम ऑफ मॉड्यूल्स की कोणताही एलिमेंट्स किंवा कोणतीही मॅपिंग होमोमॉर्फिझम असेल तर ती इझिली या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणार. तर आपण म्हणू शकतो की टी एक होमोमॉर्फिझम आहे तर टी काय करेल या दोन कंडिशन सॅटिस्फाय करेल. ठीक आहे, आता बघूया फर्स्ट टी ऑफ 0 इक्वल्स टू 0. आपण काय घेतलं, आपण टेकिंग आर इक्वल्स टू 0 बिलॉंग्स टू आर घेतलं आहे इन इक्वेशन्स 2. इन इक्वेशन्स 2मध्ये आपण आर इक्वल्स टू काय 0 घेतला आहे, तो काय बिलॉंग्स टू आर आहे आणि तिथे पुट केला. T into 0 into M1 is equals to 0 into TM1. That means T of 0 is equals to 0. ठीक आहे, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता सेकंड बघूया. टू प्रूव्ह T into minus M is equals to minus TM for all small m belongs to capital M. That is to prove Tm plus T into minus M is equals to 0. आपण काय केलं, हे आधी कन्सिडर केलं, याची लेफ्ट साईड कन्सिडर केली आणि आपल्याला इक्वेशन 1 काय म्हणते की T इंटू M1 प्लस M2 आहे. सो T इंटू M1 प्लस T इंटू M2 होईल. तर आपण याला T यातला कॉमन काढून M1 प्लस मायनस M लिहू शकतो आणि ह्याचं काय हे 0 झालं आपलं. तर T ऑफ 0 इक्वल्स टू 0
आणि आपण फर्स्ट यात प्रूव्ह केलं आहे की टी ऑफ 0 काय होते, टी ऑफ 0 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर टी एम प्लस टी इंटू मायनस एम इज इक्वल्स टू 0. देअरफॉर टी इंटू मायनस एम इज इक्वल्स टू मायनस टी एम. आणि हेच काय, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता बघूया थर्ड. टू प्रूव्ह टी इंटू m1 मायनस m2 इज इक्वल्स टू tm1 मायनस tm2. कन्सिडर t इंटू m1 मायनस m2 इज इक्वल्स टू t इंटू m1 प्लस मायनस m2 इज इक्वल्स टू tm1 प्लस t मायनस 2. त्याला सेपरेट केलं आहे t, तर हे काय tm1 मायनस tm2 मीन्स की हा थेरम का, हा जो थेरम आपण बघितला होमोमॉर्फिझमचा, हा थोडा कॅल्क्युलेशन्स पार्ट आहे की आपल्याला होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स क्लिअर असली तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की हा असा प्रूव्ह होईल, हा यात हे यूज होईल, यात कोणती डेफिनेशन यूज होऊ शकते. ठीक आहे, थेरम कळला व्यवस्थित. आता बघूया एक डेफिनेशन्स. कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम. ठीक आहे, कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम काय म्हणते. लेट टी बी एन होमोमॉर्फिझम ऑफ एन आर मॉड्यूल एम. टी काय आहे, एक होमोमॉर्फिझम आहे. कोणत्या मॉड्यूलची, आर मॉड्यूलची. आर मॉड्यूल एच. द कर्नल ऑफ टी, कर्नल ऑफ टी इज डिफाईन्ड ॲज कर्नल ऑफ टी, आणि टी काय आहे, इज इक्वल्स टू के ऑफ टी. के ऑफ टी मीन्स कर्नल ऑफ टी. कर्ली ब्रॅकेट x बिलॉंग्स टू m स्लॅश t ऑफ x इक्वल्स टू 0 अँड रेंज ऑफ t इज इक्वल्स टू r ऑफ t द इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट tx, आणि x काय करत आहे, बिलॉंग्स टू करत आहे m ला. ठीक आहे, म्हणजे टी म्हणजेच काय, के टी आहे. टीला आपण कर्नल ऑफ टीला आपण टीनी पण डिनोट करू शकतो किंवा के टीनी पण डिनोट करू शकतो. आणि त्या टी एक्सची व्हॅल्यू काय, ती 0 यायला पाहिजे. आणि रेंज ऑफ टी काढायचं असलं मीन्स की आर ऑफ टी, तर टी एक्स इंटू एक्स काय, हे बिलॉंग्स टू एम असायला पाहिजे. एम काय, एक आर मॉड्यूल आहे. ठीक आहे, आता आपण आता यावरून एक आपल्याला माहिती आहे की आर मॉड्यूल ऑफ होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स काय आहे. कोणत्याही मॉड्यूलला होमोमॉर्फिझम बनायचं असेल तर त्याला त्याला 2 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागतात, हेही आपल्याला माहिती आहे. आपण आधीच्या थेरममध्ये बघितलं आहे की होमोमॉर्फिझम असलं तर त्याला काय काय करावं लागते. आता यात आपण एक थेरम बघणार आहोत. ठीक आहे, यात 1 पण आहे, कर्नल पण आहे. कर्नलची डेफिनेशन्स आत्ताच थोड्या वेळ अगदी बघितली की त्याची इमेज 0 असायला पाहिजे, मीन्स टी ऑफ एक्स इक्वल्स टू 0 असायला पाहिजे. ठीक आहे, आता हा थेरम काय म्हणते. थेरम सेकंड, डिफाईन आर मॉड्यूल होमोमॉर्फिझम्स. त्यांनी सगळ्यात आधी काय विचारलं आहे की डिफाईन करा आर मॉड्यूल ऑफ होमोमॉर्फिझम काय आहे, की मॉड्यूल होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स काय आहे. ठीक आहे, या व्हिडिओ लेक्चरच्या स्टार्टिंगमध्येच आपण बघितली होती की आर मॉड्यूल ऑफ होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स काय आहे. नंतर लेट टी बी एन होमोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूल एम टू एन आर मॉड्यूल एच, देन प्रूव्ह दॅट. त्यांनी काय म्हटलं आहे की मॅपिंग काय दिली आहे, टी इज अ मॅपिंग फ्रॉम एम टू एच, हे गिवनच दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, देन प्रूव्ह दॅट के ऑफ टी इज अ सब मॉड्यूल ऑफ एम. सेकंड आहे आर ऑफ टी इज अ सब मॉड्यूल ऑफ एच. थर्ड आहे टी इज अ 1 इफ अँड ओनली इफ के ऑफ टी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 0. ठीक आहे, 3 केस आहे, 3 हे पण केसेस पण म्हणू शकतो, कंडिशन्स पण म्हणू शकतो, ज्या त्याला सॅटिस्फाय करावं लागेल. आता प्रूफ बघूया. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम एम टू एच बी अ आर मॉड्यूल ऑफ होमोमॉर्फिझम. बाय डेफिनेशन्स ऑफ होमोमॉर्फिझम आपण म्हणू शकतो की आर एक मॉड्यूल ऑफ होमोमॉर्फिझम आहे. सो त्या 2 या कंडिशन्स तो इझिली सॅटिस्फाय करेल. इक्वेशन्स फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. आता बघूया फर्स्ट, म्हणजे प्रूव्ह काय करायचं आहे फर्स्टमध्ये की के ऑफ टी एक सब मॉड्यूल आहे. कशाचं, एमचं. ठीक आहे, दॅट मीन्स सब मॉड्यूल आहे. सब मॉड्यूलची डेफिनेशन्स पण आपण
या हा जो जेव्हा युनिट स्टार्ट झाला, युनिट नंबर 5 मॉड्यूल्स जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा मॉड्यूल्सच्या डेफिनेशन्स नंतरच आपण सब मॉड्यूलची डेफिनेशन्स पण बघितली होती की सब मॉड्यूल ऑफ एम किंवा कोणताही वेक्टर किंवा कोणताही पॉईंट सब मॉड्यूल असेल तर त्याला आपण कशाने प्रूव्ह करू किंवा तो सब मॉड्यूल व्हायला त्याला काय कंडिशन्स सॅटिस्फाय करावं लागेल. ठीक आहे. दॅट इज टू प्रूव्ह फॉर ऑल m1 m2 बिलॉंग्स टू k ऑफ t इज इम्प्लाइज m1 मायनस m2 बिलॉंग्स टू k ऑफ t. सेकंड आहे फॉर ऑल m1 बिलॉंग्स टू k ऑफ t आणि r बिलॉंग्स टू काय आहे, कॅपिटल R आहे, इम्प्लाइज r m1 बिलॉंग्स टू काय k ऑफ t आहे. फर्स्ट लेट m1 m2 बिलॉंग्स टू kt. हे आपण कन्सिडर करून घेतलं की m1 m2 काय आहे, बिलॉंग्स टू kt आहे. बाय इक्वेशन सेकंड m1 m2 बिलॉंग्स टू kt आहे तर आपण म्हणू शकतो की tm1 इक्वल्स टू 0 होईल आणि tm2 पण इक्वल्स टू 0 होईल. ठीक आहे. कन्सिडर करूया t इंटू ब्रॅकेट m1 मायनस m2. सो tm1 मायनस tm2 आणि आपण काय म्हटलं आहे की tm1 आणि tm2 काय हे 0 आहे. दॅट मीन्स काय होईल की t ऑफ m1 मायनस m2 पण काय होईल, इक्वल्स टू 0 होईल. देअरफॉर m1 मायनस m2 काय बिलॉंग्स टू kt आहे. ओके. आणि हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की दज फॉर ऑल m1 m2 बिलॉंग्स टू kt असेल तर m1 मायनस m2 पण काय होईल, बिलॉंग्स टू kt होईल. हे झाली आपली फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय. ठीक आहे. आता बघूया सेकंड काय म्हणते की आर ऑफ टी यातली एक कंडिशन्स बाकी आहे की m1 बिलॉंग्स टू kt आहे आणि r बिलॉंग्स टू r आहे. सो प्रूव्ह काय करायचं की rm1 बिलॉंग्स टू काय होईल, k ऑफ t होईल. सो सेकंड बघूया. कन्सिडर t इंटू rm1 इज इक्वल्स टू r इंटू tm1 आणि आपल्याला माहिती आहे की tm1 काय आहे, tm1 0 आहे. सो r इंटू 0 इज इक्वल्स टू 0. तर देअरफॉर t इंटू rm1 इज इक्वल्स टू 0. दॅट मीन्स इम्प्लाइज rm1 बिलॉंग्स काय करते kt. दस फॉर ऑल m1 बिलॉंग्स टू kt comma r belongs to r is implies rm1 belongs to kt. Equation second. From equations first and second we say that k of t is a submodule of m. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमुळे आपण म्हणू शकतो की के ऑफ टी काय एक सब मॉड्यूल ऑफ एम आहे. आता सेकंड आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की आर ऑफ टी इज अ सब मॉड्यूल ऑफ एच. आर ऑफ टी एक सब मॉड्यूल आहे एचचा. दॅट मीन्स सेम जसं इथे आपण के ऑफ टी सब मॉड्यूल ऑफ एच घेतलं होतं इथे आर ऑफ टी सब मॉड्यूल ऑफ एच घ्यायचं आहे. पण तिथे आपण m1 m2 कन्सिडर केलं होतं, इथे आपण ए बी कन्सिडर करूया. ओके. फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू आर ऑफ टी इम्प्लाइज ए मायनस बी बिलॉंग्स टू आर ऑफ टी. ओके. सेकंड आहे ए बिलॉंग्स टू आर ऑफ टी आणि आर बिलॉंग्स टू कॅपिटल आर इम्प्लाइज आर ए बिलॉंग्स टू आर ऑफ टी. वी नो दॅट बाय डेफिनेशन ऑफ आर ऑफ टी. आर ऑफ टीची डेफिनेशन्स आपल्याला माहिती. आर ऑफ टी म्हणजे रेंज ऑफ कर्नल, रेंज ऑफ टी. ठीक आहे. आपण बघितलं होतं कर्नल ऑफ टीची डेफिनेशन्स. तिथे आपण कर्नल ऑफ टीची डेफिनेशन्स काय असते, के ऑफ टी असते. म्हणजे आपण त्याला के ऑफ टीने डिनोट करू आणि रेंज आर ऑफ टी म्हणजे रेंज ऑफ टी असते. तर इथे आपण रेंज ऑफ टी इज अ सब मॉड्यूल ऑफ एच दाखवायचं आहे आपल्याला. ओके. तर बघूया. आर ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स इंटू स्लॅश एक्स इक्वल्स टू टी एम आणि एम बिलॉंग्स टू एच. काय आहे, इज अ सबसेट ऑफ एच. फर्स्ट प्रूव्ह करायची आहे. ए बी बिलॉंग्स टू काय आहे, आर ऑफ टी आहे. बाय डेफिनेशन्स ए इज इक्वल्स टू टी एम वन, b is equals to tm2. For all m1 m2 belongs to m, consider a minus b is equals to tm1 minus tm2 is equals to t into m1 minus m2 by equations first. Therefore t into m1 minus m2 is equals to काय
ए मायनस बी आहे, कारण आपण म्हटलं आहे की TM1 काय आहे, ए आहे आणि TM2 काय आहे, बी आहे. Therefore T into M1 minus M2 is equals to A minus B. Therefore A minus B is the image of M1 minus M2 under T. Therefore A minus B belongs काय करते, R of T ला करते. Thus for all AB belongs to R of T is implies A minus B belongs to R of T. हेच आपल्याला फर्स्ट केसमध्ये प्रूव्ह करायचं होतं याच्या, की ए बी बिलॉंग्स टू आर ऑफ टी असेल तर काय ए मायनस बी पण बिलॉंग्स टू आर ऑफ टी असेल. हे इथे झालं. याला आपण इक्वेशन ए नाव देऊन देऊ. आता आहे आपली सेकंड, ए बिलॉंग्स टू आर ऑफ टी, आर बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज आर ए बिलॉंग्स टू आर ऑफ टी. ठीक आहे, आता बघूया सेकंड. consider आर ए इज इक्वल्स टू आर इंटू TM1. ठीक आहे, आणि आर इंटू बाय आपल्या इक्वेशन्स 2मुळे आपण म्हणू शकतो की T इंटू RM1 आहे. देअरफोर T इंटू RM1 इज इक्वल्स टू आर ए. दस आर ए इज द इमेज ऑफ RM1 अंडर T. देअरफोर आर ए बिलॉंग्स टू काय आहे, आर ऑफ टी आहे. Therefore for all A belongs to R of T, R belongs to R is implies RA belongs to R of T. B, from A and B we say that R of T is a submodule of H. आपण दोन्ही कंडिशनमुळे आपण सांगू शकतो की रेंज ऑफ टी काय आहे, एक सब मॉड्यूल आहे कशाची, Hची. आता बघूया थर्ड. त्यात काय करायचं आहे, त्यात काय प्रूव्ह करायचं आहे की टी इज 1 आहे केव्हा, जेव्हा त्याचा कर्नल ऑफ टी 0 होईल, आणि कर्नल ऑफ टी 0 आहे केव्हा, जेव्हा टी 1 होईल. इफ अँड ओनली इफ केस आहे यात. सगळ्यात आधी आपण प्रूव्ह करू की के ऑफ टी 0 आहे. ठीक आहे, तर तेव्हा त्या केसमध्ये काय आलं की टी इज 1 असेल. लेट टी इज अ 1 टू प्रूव्ह के ऑफ टी इज इक्वल्स टू 0. लेट अस सपोज दॅट k of t does not equals to 0. Let m belongs to k of t. By definition of k of t, tm equals to 0. k of t ची डेफिनेशन्स काय होते की त्याची इमेज काय 0 असायला पाहिजे, तर ती 0 आहे. ऑल्सो वी नो दॅट t of 0 equals to 0. From equations first to second, it is show that a non-zero element m and the zero element have the same image. की नॉन झिरो एलिमेंट पण काय आहे, सेम इमेजचा आहे, आणि झिरो एलिमेंट पण काय आहे, सेम इमेजचा आहे. इट इज मेनी वन मॅपिंग. त्यामुळे काय होईल की सेम इमेज आहे म्हणजे त्याची मेनी मॅपिंग होईल. पण आपल्याला काय म्हटलं आहे, मॅपिंग किती आहे, मॅपिंग तर 1 आहे. तर ते पॉसिबल होईल का, नाही, की तिथं कॉन्ट्राडिक्शन्स होणार की बा आपल्याला 1 मॅपिंग आहे. दिस कॉन्ट्राडिक्ट टू द हायपोथेसिस दॅट टी इज अ 1. आवर अझम्पशन्स इज रॉंग. दॅट इज के ऑफ टी डज नॉट इक्वल्स टू 0 इज रॉंग. देअरफोर के ऑफ टी इज इक्वल्स टू 0 इज ट्रू. आता हे काय, यात काय होतं, आपण गिवन घेतलं होतं की टी इज काय 1 आहे, आणि प्रूव्ह केलं आहे की के ऑफ टी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 0 आहे. आता कन्वर्समध्ये आपण काय करू, आपण गिवन करू की के ऑफ टी काय, के ऑफ टी एक 0 आहे, आणि प्रूव्ह करायचं आहे की टी एक 1 आहे. ओके, कन्वर्स पार्ट. लेट के ऑफ टी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 0 टू प्रूव्ह टी इज 1. आता टीला 1 प्रूव्ह करायचं आहे. दॅट मीन्स आपल्याला त्याला काय प्रूव्ह करावं लागेल की TM1 इक्वल्स टू TM2. त्याच्या मिरेड इमेज, त्या पॉईंट्सच्या मिरेज इमेज इक्वल असेल तर ते पॉईंट्स पण काय इक्वलच होईल. सो TM1 इज इक्वल्स टू T ऑफ M2 इम्प्लाइज M1 इक्वल्स टू M2. फॉर ऑल M1 M2 बिलॉंग्स काय करतील, Mला. कन्सिडर करूया T इंटू M1 इज इक्वल्स टू T इंटू M2. देअरफोर T इंटू M1 मायनस T इंटू M2 इज इक्वल्स टू 0.
बाय इक्वेशन्स फर्स्टमुळे आपण याला टी इंटू M1 मायनस M2 इज इक्वल्स टू 0 लिहू शकतो. बाय डेफिनेशन्स ऑफ के ऑफ टी M1 मायनस M2 बिलॉंग्स कशाला करतात, के ऑफ टीला. बट के ऑफ टी काय, के ऑफ टी तर 0 आहे, ते आपण आधीच बघितलं. के ऑफ टी 0 आहे, देअरफॉर M1 मायनस M2 काय होईल, इक्वल्स टू 0 होईल. देअरफॉर M1 इक्वल्स टू काय, M2. Thus T of M1 is equals to T of M2. That implies M1 equals to M2. मीन्स की आपण म्हणू शकतो की के ऑफ टी 0 असेल तर टीची काय, टीची फक्त 1-1 मॅपिंगच होईल. त्यांचा आन्सर, त्यांच्या मिरर इमेजचे आन्सर पण इक्वलच असेल आणि त्यांचे पण आन्सर इक्वल असेल. इथे हा झाला थेरम प्रूव्ह. आपण काय केलं यात, आधी आपण म्हणजे सगळ्यात आधी आपण काय केलं, के ऑफ टी दाखवली की के ऑफ टी एक सब मॉड्यूल ऑफ एम आहे. सेकंड आपण काय दाखवलं की आर ऑफ टी एक सब मॉड्यूल ऑफ एच आहे. त्या के ऑफ टी आणि आर ऑफ टीच्या दोन्ही प्रॉपर्ट्या त्यांना सॅटिस्फाय करावं लागेल. आणि थर्ड यात आपण काय दाखवलं की टी एक 1-1 आहे. केव्हा, जेव्हा के ऑफ टी इक्वल्स टू 0 होईल. आणि त्याचाच कन्वर्स पार्ट होता, कारण तिथे काय होतं, इफ अँड ओनली केस होतं. तसा त्यात कन्वर्स पार्ट होता की के ऑफ टी 0 आहे तेव्हाच जेव्हा टी एक 1-1 आहे, आणि टी एक 1-1 आहे तेव्हाच जेव्हा के ऑफ टी इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे, हेच प्रूव्ह. यानंतर एक अजून थेरम बघूया. लेट ए बी अ सब मॉड्यूल ऑफ एन एन आर मॉड्यूल एम. Let T is a mapping from M to M upon A defined by Tm is equals to A plus M. आणि M काय, belongs to capital M आहे. Then prove that T is an R homomorphism of M into M upon A and kernel of T is equals to A. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, ठीक आहे ते सोडूया. आधी गिवन काय आहे ते बघून घ्या. प्रूफ, लेट ए काय एक सब मॉड्यूल आहे आर मॉड्यूल एमचा, आणि एम अपॉन ए काय, हा कोशंट ग्रुप आहे. जिथे पण एम अपॉन ए दिसला तिथे आपण समजून जाऊ की एक इथे काय आलं, इथे कोशंट ग्रुप आलेला आहे. स्पेसिफिक ते कोशंट ग्रुप आहे किंवा कोशंट मॉड्यूल आहे हे आपल्याला देणार नाही आहे. ठीक आहे, आपल्याला कळावं लागेल, आपल्याला समजावं लागेल की एम अपॉन ए आहे म्हणजे तिथे काय आलं, कोशंट मॉड्यूल आलं. कोशंट मॉड्यूल आलं तर त्याची ॲडिटिव्ह अँड स्केलर मल्टिप्लिकेशन्स ऑफ कोसेट्स पण आले. त्याच्या त्या 3 इक्वेशन्स ज्या होत्या त्या 3-4 इक्वेशन्स 4ही आल्या. जिथे पण कोशंट मॉड्यूल आला तिथे त्याच्या 3-4 इक्वेशन्स फिक्स आहे. बघूया पुढे. देन एम अपॉन ए इज इक्वल्स टू curly bracket A plus M slash M belongs to M is a quotient module. The additive and scalar multiplications of cosets are given by. ह्या सगळ्या इक्वेशन्स मीन्स की ह्या सगळ्या इक्वेशन्स आपण कोशंट मॉड्यूलच्या डेफिनेशन्समध्ये बघितल्या होत्या, तरी एकदा बघून घेऊया. A plus M1 plus A plus M2 is equals to A plus bracket M1 plus bracket M2. Equations first, R into A plus M1 is equals to A plus RM1. For all M1 M2 belongs कशाला करतात, M ला, आणि R belongs करते कॅपिटल R ला. Equations 2, also T is a mapping from M to M upon A is defined as Tm is equals to A plus M आणि M काय, बिलॉंग्स टू कॅपिटल M आहे. इक्वेशन 3, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की टी ए काय, टी इज अ होमोमॉर्फिझम ऑफ M इंटू M अपॉन A अँड कर्नल ऑफ T इज इक्वल्स टू A. पहिले प्रूव्ह करायचं आहे की टी काय एक होमोमॉर्फिझम आहे, आणि नंतर प्रूव्ह करू की कर्नल टी काय इक्वल्स टू A आहे. होमोमॉर्फिझम आहे म्हणजे त्याच्या 2 प्रॉपर्टी आल्यास. टू प्रूव्ह T is an homomorphism, that is to prove T into M1 plus M2 is equals to TM1 plus TM2. आणि सेकंड आहे T into RM1 is equals to R into TM1 for all M1 M2 belongs to काय करते आहे कॅपिटल M आणि R belongs to काय आहे कॅपिटल R. Consider T into M1 plus M2
इज इक्वल्स टू ए प्लस M1 प्लस M2 बाय इक्वेशन्स 3. याला आपण सेकंड करू बाय इक्वेशन्स फर्स्टमुळे ए प्लस M1 प्लस ए प्लस M2. आणि आपल्याला माहिती आहे की याची व्हॅल्यू काय आहे इक्वेशन्स 3मुळे. इक्वेशन्स 3मुळे TM1 प्लस TM2. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता कन्सिडर T इंटू RM1 ही सेकंड कंडिशन्स आहे. ए प्लस RM1 इज इक्वल्स टू R इंटू ए प्लस 1 इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 2मुळे. आणि आपल्याला माहिती आहे की इक्वेशन्स 3मुळे काय होईल, ए प्लस M1ला आपण काय म्हणू शकतो TM1. Thus from equations first and equations second we say that T is a mapping from M to M upon A is a R homomorphism. Now we show that kernel T is equals to 0. We know that M belongs to kernel of T if and only Tm is equals to 0 element of M upon A. That means Tm is equals to for A, and A means A plus M is equals to A, and M belongs to काय A आहे बाय इक्वेशन्स 3मुळे. तर आपण म्हणू शकतो की दस कर्नल T इज इक्वल्स टू A. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सगळ्यात आधी आपण काय प्रूव्ह केलं की T काय आहे, T एक होमोमॉर्फिझम आहे. त्यासाठी आपण त्याच्या 2 केस सॉल्व केल्या. नंतर आपण एक्स ॲडिशनची आणि एक स्केलर वेक्टरची मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर वेक्टरची. आणि नंतर आपण काय बघितलं की कर्नल ऑफ T काय इक्वल्स टू A आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे आपला थेरम इथे काय झाला, हेन्स प्रूव्ह. आता यानंतर एक छोटीशी डेफिनेशन बघूया. ठीक आहे. आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूल. अ होमोमॉर्फिझम ऑफ R module which is both 1 and on 2 is called as isomorphism of R module. कोणताही होमोमॉर्फिझम ऑफ R मॉड्यूल असेल तो 1 पण असेल आणि ऑन 2 पण असेल तर त्या होमोमॉर्फिझमला आपण काय म्हणू, आयसोमॉर्फिझम ऑफ R मॉड्यूल. या आयसोमॉर्फिझम ऑफ R मॉड्यूलच्या 3 थेरम आहे फॉर इम्पॉर्टंट. फर्स्ट थेरम, सेकंड थेरम आणि थर्ड थेरम्स. तर ते तिन्ही थेरम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. त्याआधी आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूलची डेफिनेशन्स लक्षात ठेवा की कोणत्याही होमोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूलला आपण आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूल केव्हा म्हणू, जेव्हा तो दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करेल, 1 पण आणि ऑन 2 पण. ठीक आहे. तो याचे थेरम आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.